शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे, कारण की शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये काही भांडवल घ्यायचं असेल, परंतु शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये भांडवल घेणं खूप कठीण होऊन बसतं। याच अनुषंगाने शेतकरी सहारा घेतो हा राज्य सरकारच्या योजनेचा। तर मित्रांनो, राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे महाडीबीटी फार्मर। महाडीबीटी फार्मर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या 27 योजना आहेत, या 27 योजनेच्या माध्यमातून शेतकरी काही ना काही लाभ घेत असतो आणि हा लाभ घेत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस अनुदान सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतं। परंतु मित्रांनो, बरीच अशी शेतकऱ्यांची कृषी मंत्री यांच्याकडे कमेंट आल्या की त्या शेतकऱ्यांनी जवळपास 1 ते 2 वर्ष अगोदर सुद्धा अर्ज करून त्या शेतकऱ्यांना आपल्या लाभाचा जे अनुदान आहे ते अनुदान अद्यापपर्यंत मिळालं नाही। तर मित्रांनो, याच अनुषंगाने राज्य सरकारने तसेच कृषी मंत्री यांनी एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आल्या। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीमद्वारे ज्या महत्त्वाचे अनुदान दिले जात होतं, तर ते अनुदान जी लॉटरी पद्धती होती ती लॉटरी पद्धती आता बंद करण्यात येणार आहे। आणि ही लॉटरी पद्धती बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचा फायदा सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, तो फायदा कसा होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर सर्वप्रथम म्हणजे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या 27 योजना आहेत, त्या 27 योजना महाडीबीटी फार्मर स्कीम या पोर्टलद्वारे आतापर्यंत पुरवण्यात येत होत्या। तर या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना ज्या 27 योजनांचा लाभ मिळत होता, विविध प्रकारच्या योजना असो, तर शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीमध्ये त्या ठिकाणी निवड करून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येत होता। परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी काय होतं, ज्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीमध्ये निवड झाली, तर शेतकऱ्यांची निवड झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान लगेच मिळत होतं। परंतु बरेच शेतकरी असे अजून होते की त्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष सुद्धा वाट पाहावी लागत होती किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मिळत नव्हतं। त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नाराजी होऊन शेतकऱ्यांनी अशा बऱ्याच कमेंट कृषी अधिकारी तसेच कृषी मंत्रालयाकडे पाठवल्या आहेत। तर याच अनुषंगाने विचार केला असता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही महत्त्वाची आढावा बैठक पार पाडली। या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी बरेच असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी असो किंवा शेतकऱ्यांना अतिवृष्टी असो किंवा महाडीबीटी पोर्टल किंवा पोखरा अनुदान असो, या अनुदानाद्वारे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली त्या शेतकऱ्यांना अनुदानाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम हस्तांतरित केली जात होती। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट आले असता बऱ्याच शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीमुळे शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी मिळाली नाही। त्यामुळे लवकरात लवकर तातडीने ही लॉटरी पद्धत बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जे अनुदान होतं ते अनुदान हस्तांतरित करण्यात यावं, हा महत्त्वाचा मुद्दा कृषी मंत्री यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्याकडे पारित सुद्धा केला आहे। आता लवकरच ही या मुद्द्यावर अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे किंवा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे। यानंतर जोही शेतकरी महाडीबीटी फार्मर याद्वारे कोणत्याही सबसिडीसाठी त्या ठिकाणी अर्ज करत असेल, ट्रॅक्टर असो किंवा शेतीपीक कोणतेही अवजार असो किंवा महाडीबीटी पोर्टलवर जे 27 प्रकारच्या योजना आहे या योजनेसाठी जर ऑनलाईन अर्ज करत असेल, त्या ठिकाणी आपली जी प्रोफाईल भरताना शेतकऱ्यांना आपली प्रोफाईल भरतेवेळी संपूर्ण माहिती ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे। आपला अकाउंट नंबर कोणत्या प्रकारे चुकू द्यायचा नाही किंवा आपले आधार पद्धती किंवा जी सातबारे जी माहिती आहे ती नमूद करताना कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी चुकी होणार नाही याची खबरदारी शेतकऱ्यांना घ्यायची आहे। कारण की आतापर्यंत ही लॉटरी पद्धत बंद करणार असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आपण त्या ठिकाणी अकाउंट नंबर जोडणार आहे त्या अकाउंटद्वारे किंवा जो आपण आधार नंबर त्या ठिकाणी जोडणार आहे त्या आधार लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही सबसिडी डायरेक्ट आता जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारकडे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाठवला आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच ही सबसिडी जमा करण्यात येणार आहे। तर बरेच असे शेतकरी आहेत की ते शेतकरी कृषी खात्यामध्ये किंवा कृषी ऑफिस कृषी कार्यालयामध्ये चक्रा मारून थकून जातात, तरी त्यांच्या खात्यावर ही सबसिडी जमा केल्या जात नाही। तर शेतकऱ्यांचे बरेच ही कमेंट त्या ठिकाणी पोहोचवल्या होत्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही सबसिडी आता डायरेक्ट जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्याकडे पाठवले आहे। तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरला असेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर आला असाल चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन नोटिफिकेशन नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी।